गेल्या अनेक वर्षापासून आमदार संतोषदादा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जी कावड यात्रा निघते, त्या कावड यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो शिवसैनिक कळमनुरी शहरामध्ये जातात. त्यांचे मी स्वागत करतो. ही कावड यात्रा ही यात्रा नसून आमदार संतोषदादा बांगर यांचा श्वास आहे. आमदार साहेबांची भोलेनाथा प्रति असलेली श्रद्धा आहे. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि शिवभक्तांनी एकदम मस्तीत पण तेवढ्या शिस्तीत ही कावड यात्रा यशस्वी करून दाखवायची आहे. या कावड यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साबुदाणा खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागोजागी पाण्याचे स्टॉल ठेवण्यात आलेले आहेत. कोणत्याही शिवभक्तांची गैरसोय होऊ नये याची आम्ही सर्व शिवसैनिक आणि आमदार संतोषदादा बांगर यांचे कार्यकर्ते काळजी घेणार आहोत. आमदार संतोषदादा बांगर यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी कळमनुरी शहरामध्ये जागोजागी मोठमोठाले होर्डिंग्स लावलेले आहेत. पूर्ण शहरामध्ये भगवे झेंडे लावून एकदम भगवमय वातावरण या कळमनुरी शहरामध्ये झालेलं आहे. आणि कळमनुरीकरांसाठी ही फक्त कावड यात्रा नसून एक सण आहे आणि त्या सणामध्ये पूर्ण कळमनुरी शहरातील नागरिक हे सहभागी होत असतात. ही कावड यात्रा ही चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून ते ओम कळादू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली इथपर्यंत जाणार आहे. उद्या सकाळी ठीक 11 वाजता कळमनुरी शहरातून ही कावड यात्रा निघणार आहेत. सर्व शिवभक्त हे आमदार संतोषदादा बांगर यांच्यासाठी महादेवाकडे साकडं घालणार आहेत की आपले लाडके आमदार हे मंत्री झाले पाहिजेत. यासाठी सर्व शिवभक्त हे पायी पायी या कावड यात्रेमध्ये चालणार आहेत. आणि मी सर्व कळमनुरीकरांना, सर्व तालुक्यातल्या शिवभक्तांना मी आवाहन करतो की लाखोच्या संख्येने या कावड यात्रेमध्ये सहभागी व्हावे.